इयत्ता 10वी विषय मराठी इंग्रजी माध्यम. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील धडा 8 ऊर्जा शक्तीचा जागर या पाठाखालील कृतीपत्रिका पाहणार आहोत. म्हणजेच प्रश्न उत्तरांवर आधारित चर्चा करणार आहोत. शब्दार्थ मूलभूत. मूलभूत म्हणजे पायाभूत, ज्याला इंग्रजीत बेसिक ऐसे कहा जाता है. क्षमता, सामर्थ्य, एबिलिटी. हरपले, गमावले, टू लॉस. फुसट, अस्पष्ट. आता अस्पष्ट म्हणजे जो क्लियर ना दिखे, फेंट जिसे हम कहेंगे. उदरनिर्वाह, पोट भरणे, उपजीविका ज्याला आपण म्हणू. दारिद्र्य, गरिबी. अनवाणी, पायात काहीही न घालणे, मतलब पैर में कुछ भी न पहनना. संघर्ष, झुंज ज्याला आपण फाईट म्हणू. नामांकित, प्रख्यात म्हणजे फेमस. पूरक, योग्य, आपण त्याला सुटेबल असं इंग्रजीत म्हणतो. तर हे काही शब्दार्थ होते. मला कमेंटमध्ये काही विद्यार्थ्यांनी लिहिलं होतं की टीचर आप शब्दार्थ भी दीजिए, इसीलिए ये शब्दार्थ आपके लिए मैंने दिए हुए हैं. पुढे आपल्याला पहिली कृती येते. खालील तक्त्यात माहिती भरून तो पूर्ण करा. लेखकाची माध्यमिक शाळा. तर लेखकाची माध्यमिक शाळा कोणती? युनियन हायस्कूल गिरगाव. लेखकाला घडवणारे शिक्षक भावे सर, जोशी सर आणि शिर्के सर. लेखकाचे जन्मगाव माशेलगाव जे दक्षिण गोव्यात आहे. ऋण व्यक्त न करता येणाऱ्या व्यक्ती सर्व शिक्षक व त्यांची आई. इथे आपण शिक्षकांची जर नावे लिहिली तरी चालणार आहेत, अर्थात भावे सर, जोशी सर, शिर्के सर आणि त्यांची आई. मुंबईतील घराचे नाव मालती निवास खेतवाडी. अशा प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण करायचा आहे. आता पुढील कृती आपल्याला काय विचारली आहे? आकृती पूर्ण करा. युनियन हायस्कूलमधील शिक्षकांची वैशिष्ट्ये. शिक्षकांची वैशिष्ट्ये मतलब लेखक जो थे उनको जो मिले हुए उनके टीचर्स थे वो कैसे थे, त्याला म्हणतात वैशिष्ट्य. तर सेवाभावी वृत्ती, निरपेक्ष भावनेने मार्गदर्शन करणे आणि शिकवताना स्वतःला झोकून देणे. ये भावे सर, शिर्के सर, ये इनकी जो वृत्ति थी, मतलब उनकी जो एक शिक्षण के प्रति जो प्यार, शिक्षण कैसे देना है बच्चों को, एजुकेशन किस तरह से देना है, उसके पीछे उनका कोई भी एक अलग सा स्वार्थ नहीं था. निरपेक्ष भावनेने मार्गदर्शन करत होते. म्हणजे स्वतःचा काही फायदा होईल का असं त्यामध्ये कुठल्याही प्रकारची भावना त्यांची नव्हती. सेवाभावी वृत्ती होती. कायम लोकांची सेवा करणं या वृत्तीचे ती लोक होते. आणि शिकवताना स्वतःला झोकून देणे, मतलब बच्चों को एज्युकेट करते हुए काही पण शिकवत असताना अगदी मन लावून त्यांना ते शिकवणे अशी त्यांची वैशिष्ट्ये. पुढचा प्रश्न आहे लेखकाच्या आईचे व्यक्तिमत्व विशेष. त्यांच्या आईची व्यक्तिमत्व कसे होते, त्यांची वैशिष्ट्य कशी होती? तर आई दारिद्र्याशी संघर्ष करणारी होती, गरिबीला न घाबरणारी, गरिबीतही धीर न सोडणारी होती, प्रचंड कष्ट करणारी होती आणि मुलाला शिकवण्याची जिद्द असणारी होती. हमने पूरे लेसन में देखा कि किस तरह से गरीब होकर भी, पैसे ना होते हुए भी, कष्ट करते हुए उन्होंने अपने बेटे को म्हणजेच लेखकाला कशा पद्धतीने त्यांनी शिकवलं, त्यासाठी त्यांची वैशिष्ट्य आपल्याला इथे लिहायची आहेत. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला इथे स्पष्ट करायचं आहे, जे आपण 4 शब्दांमध्ये लिहिलं आहे. 4 वाक्य में लिखा आहे हमने. दारिद्र्याशी संघर्ष करणारी, गरिबीतही धीर न सोडणारी, प्रचंड कष्ट करणारी, मुलाला शिकवण्याची जिद्द असणारी. आता या पुढील प्रश्न आपल्याला काय आला आहे तो पाहतोय आपण. कारणे लिहा. लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली. लेखक को शिक्षण म्हणजे एजुकेशन के लिए आंतरिक ओढ, अंदर से उनको लगने लगा कि यहाँ मुझे भी बहुत ज़्यादा शिक्षित होना है. तर कारण काय त्याचं? तर शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे लेखकाच्या शिक्षणाचाच नव्हे तर आयुष्याचा पाया भक्कम झाला. लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही, कारण तिथे 3री किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिले जात होते व लेखकाची आई त्याहूनही कमी शिकलेल्या होत्या. लेखकाला गिरगावातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही, कारण
कारण फीचे पैसे जमवेपर्यंत प्रवेश बंद झाले होते. आपल्याला हे पाठांतर करायची गरज नाही. अगर हम लेसन बार बार रीड करते हैं तो हे प्रश्नांची उत्तरं अशा पद्धतीने आपण सहज लिहू शकतो, कारण की ती स्टोरी आपल्या लक्षात असते. आंतरिक ओढ निर्माण का झाली, नोकरी का मिळाली नाही लेखकाच्या आईला, लेखकांना प्रवेश का नाही मिळाला शाळेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण सहज लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे, कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा. आता विभक्ती प्रत्यय आपल्या पोर्शनमधून काढून टाकला आहे, तरी पण मी इथे तुम्हाला एकदा दिलेला आहे. आपल्या सगळ्यांनी डॅश मदत केली पाहिजे आईची. आमच्या बाईंनी प्रमुख डॅश आभार मानले पाहुण्यांचे. शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी नोकरीवर रुजू झाला. आता आपला पुढील प्रश्न आहे स्वमतावर आधारित. या प्रश्नांसाठी पण मला अनेक कमेंट मिळाल्या की टीचर आप ही ये आंसर भी दिया कीजिए. सबसे पहले ये बात, स्वमत म्हणजे सेल्फ रिस्पॉन्स, जो स्वतः लिखना पाहिजे, खुद लिखना. यहाँ पर अपने विचारों को अपने तरीके से लिखना ज़रूरी है. फिर भी एज अ एग्जाम्पल मैंने यहाँ पर दिया हुआ आंसर है ये. आता तुम्ही 3 मार्कासाठी जर 3 गुणांसाठी जर एवढंसं उत्तर लिहिलं तर ते नाही चालणार, त्यासाठी चांगले गुण नाही मिळणार. तर मग आपण काय करायचं, आपण थोडीशी प्रस्तावना लिहिणे गरजेचे आहे. प्रस्तावना लिहित असताना आपण इथे लिहू शकतो की ऊर्जा शक्तीचा जागर या पाठामध्ये डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांच्या आईने न हरता न डगमगता त्यांना शिकवण्याचं काम केलं. आणि तसेच त्यांना त्यांच्या आयुष्यात भेटलेले जे शिक्षक होते त्यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. आयुष्यात कोणत्या पद्धतीने जगता येतं आणि आपण काय केलं पाहिजे ही दिशा त्यांना दाखवली. अशा प्रकारे एक छोटी प्रस्तावना लिहून आपण उत्तर सुरू करूया. भिंगाच्या साह्याने सूर्यकिरणाची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो. हा प्रयोग दाखवून भावे सर लेखकाला म्हणाले, माशेलकर तुमची ऊर्जा एकत्र करा, काहीही जाळता येतं. याचाच अर्थ असा की ज्या विषयाचा ध्यास घेतला आहे त्यात पूर्णपणे स्वतःला झोकून द्या. कोणतीही गोष्ट तुम्ही मिळवू शकता, साध्य करू शकता. खरोखरच आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान लेखकाला भावे सरांच्या शिकवणीतून मिळालं. त्यांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि विज्ञान समजलं. भावे सरांच्या शब्दातून त्यांना पुढे जाण्याची, प्रगती करण्याची जबरदस्त ऊर्जा मिळाली. असं उत्तर आपण लिहू शकतो. प्रस्तावना म्हणजेच काय, तर त्या पाठाची थोडीशी ओळख आपण इथे दिली आहे. पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारला आहे, तर शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील डॉक्टर माशेलकर यांचे तुम्हाला समजलेले गुणविशेष उदाहरण स्पष्ट करा. यामध्ये पण आपण छोट्याशा धड्याची ओळख जर दिली, पाठाचं नाव, लेखक आणि त्या लेखकांनी आपल्या या पाठाच्या माध्यमातून काय सांगितलंय हे आपण थोडंसं 1-2 वाक्यात जरी लिहिलं तरीही चालणार आहे. प्रस्तावना लिहिल्याने मार्क म्हणजेच गुण जात नाहीत. डॉक्टर माशेलकर यांनी शालेय शिक्षण फार हालाकीत पूर्ण केलं. पायात चप्पलही घालायला नव्हती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत त्यांना अनवाणी राहावे लागले. वयाच्या 6व्या वर्षी त्यांचे वडील वारले. त्यामुळे गाव सोडून ते व त्यांची आई खेतवाडीमध्ये लहानशा खोलीत राहिले. आर्थिक परिस्थिती खालावलेली व दारिद्र्याशी संघर्ष करणारी अल्पशिक्षित आई, अशा परिस्थितीत डॉक्टर माशेलकर शिक्षणासाठी आसुसलेले होते. आईची जिद्द व शिक्षकांचे मार्गदर्शन या बळावर माशेलकरांनी प्रगती केली. भिंगाच्या साह्याने सूर्यकिरणाची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो. या प्रयोगातून माशेलकरांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि विज्ञान समजू लागले. संघर्षासाठी आत्मविश्वास बळावला. माशेलकरांना जगण्याचे भान आले. शाळा, शिक्षक व परमप्रिय आई हे त्यांचे संस्कार केंद्र होते. शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील मतलब स्कूली जीवन में ॲज अ स्टुडंट माशेलकर जी कैसे थे हे आपण आपल्याला इथे लिहायचं आहे. तर कधीही त्यांनी परिस्थितीनुसार तेही जगले. ॲज पर द सिचुएशन वो भी आगे बढ़ते गए. ना जिद की ना कुछ. अपनी माता को उन्होंने हमेशा सपोर्ट करते हुए अपना शिक्षण कंप्लीट किया. आता आपला पुढील प्रश्न आहे, डॉक्टर माशेलकर यांची मातृभक्ती ज्या प्रसंगातून ठळकपणे जाणवते ते प्रसंग पाठाआधारे लिहा. इथेही आपण प्रस्तावना म्हणून पाठाचे नाव, लेखकाचे नाव आणि लेखक आपल्याला काय सांगत आहेत ते लिहू शकतो.
स्वतःचे वडील वारल्यावर आई त्यांना घेऊन मुंबईस खेतवाडीतील देशमुख गल्लीत एका छोट्याशा पहिल्या माळ्यावर असलेल्या खोलीत राहायला आली. तरीही लेखकाने आईस कधी नाही म्हटले नाही. त्याही स्थितीत त्या आईबरोबर राहिले. हायस्कूलला शिकण्यास गेल्यावर 21 रुपये फी पुढील कॉलेजसाठी प्रवेश मिळण्यासाठी नव्हती, तरीही धीर न सोडता आजूबाजूच्या विराडेतील काही कामे करून तिने प्रवेश फीची व्यवस्था केली व प्रवेश घेतला. मात्र अशा वातावरणात लेखकांनी जिद्दीने अभ्यास केला. उत्तरपत्रिकेची फी भरण्यासाठी फक्त 3 पैसे, एवढेही पैसे त्यांच्याकडे नसल्याने मग आईने गिरगावातील अनेक कामे केली. प्रचंड कष्टकडे केले, पडेल ते कामे केली. हे पाहून लेखकाच्या मनातील जिद्द अजून वाढली व ते अतिजोमाने शिक्षण घेऊ लागले. इत्यादी उदाहरणातून माशेलकरांची मातृभक्ती ठळकपणे दिसून येते. मातृभक्ती म्हणजे काय, तर उनका माँ के प्रति जो प्रेम था वो किस प्रसंग में से, किस इंसिडेंट्स में से पता चलता है. तो यहाँ पर हमने जब लेसन पढ़ा तो उन्होंने अपने माँ के बारे में, मतलब अपने माता के बारे में काफ़ी कुछ लिखा है कि उन्होंने कैसे ज़िद से अपने बच्चे को पढ़ाया, कितने कष्ट किए, कौन से प्रसंग उन पर आए. जैसे वो काम करने के लिए उनको काम मिलने वाला था, इसीलिए कांग्रेस हाउस की यहाँ पर जाती है. काफ़ी देर खड़े होने के बाद उनको पता चलता है कि अरे ये तो जो कोई 3rd स्टँडर्ड के ऊपर पढ़ा हुआ है उन्हीं के लिए है. आणि अशा प्रकारे अनेक कष्ट, कागद, कोरे कागद, पाठमोरे कोरे कागद, मतलब 1 साइड लिखे हुए जो पेपर्स होते हैं या फिर क्लीन पेपर्स जो होते हैं, जो भी मिलता वो क्या करती है एक दूसरे को चिपका कर उनको सिलाई करते हुए वो उनका नोटबुक बना के उनको देती. ये सारे जो इंसिडेंट्स है वो माशेलकर जी अपने मातृभक्ति यहाँ पर दिखा रहे हैं. वो कितना अपनी माँ से प्रेम करते हैं ये यहाँ पर व्यक्त हो रहा है. पुढील प्रश्न आहे, माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान या विषयावर तुमचे मत लिहा. आता इथे माझ्या जीवनातील म्हणजेच तुमच्या जीवनातील तुमच्या शिक्षकांचं स्थान काय आहे हे तुमचे विचार तुम्ही इथे लिहायचे आहेत. म्हणजे शिक्षक तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत, शिक्षक तुम्हाला कशा प्रकारे मार्गदर्शन करतात, काय सल्ला देतात, कोणती गोष्ट करा असे म्हणतात, काय करू नका असे म्हणतात आणि शिस्त लावतात मेन म्हणजे तुमच्या आयुष्याला, ते तुम्ही लिहायचं आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.